कुठल्याही परिस्थितीत. हा विचार सीतेला होता, सम्यक दृष्टी होती ती, म्हणून वनवास झाल्यानंतर सुद्धा दुःख वाटलं नाही. काय वनवास असताना सुद्धा दुःख वाटलं नाही. तुला माहित होतं काय की कर्मकृत जे आहे ती माझी अवस्था नाही आहे. मी वितराग स्वभावी आहे, मी चैतन्य स्वभावी आहे, मी अंतरंग स्वभावी आहे, माझी वस्तुस्थिती अशी आहे, ही माझी व्यवस्था अशी आहे, हे सीतेला माहीत होतं. लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू नका की सीतेला काय कसलं काय कसली पती करून घेतले, 14 वर्षाचा वनवास झाला. सम्यक दृष्टी पुरुषालाही सगळं माहित असतं. काय 14 वर्षे वनवास होणारी सीतेला लग्नाच्या अगोदर माहिती. नाही काय सांगायला 14 वर्षी वनवास होणार हे सीतेला आणि त्याच्या घरात लोकांना सगळ्यांना अगोदर माहिती. आम्हाला